तुमच्याकडेही थोडेसे वाटाणे असतील आणि उकडलेला बटाटा असेल ना, तर ही रेसिपी लगेचच करायला घ्या. करायला अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि त्याचबरोबर खूप जास्त चविष्ट आहे. इथे पहा, मी वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे छान शिजवून घेतलेले आहेत. वाटाणे शिजताना त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचे, म्हणजे मग वाटाणा आतपर्यंत असा छान लागेल, चवीला आळणी लागणार नाही. त्याचबरोबर मी बटाटासुद्धा उकडून घेतलेला आहे. आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्हाला बटाटे आणि वाटाण्याचं प्रमाण ठरवायचे. इथे मी कांदा घेतला आहे. पहा, एकच कांदा घेतलेला आहे आपण, पण कांदा थोडा मोठा आहे. या पद्धतीने आपल्याला कांदा छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. जितका शक्य होईल तितका आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो होणारा पदार्थ आहे तो खूप छान होईल. तर इथे मी पहा, संपूर्ण कांदा अगदी याच पद्धतीने बारीक असा चिरून घेतलेला आहे. त्यानंतरनं एक लहान आकाराचा टोमॅटो घेतला. तो सुद्धा आपल्याला छान असा बारीक चिरायचा आहे, पण चिरण्यापूर्वी ना याची आपल्याला बी काढून घ्यायची. पहा, टोमॅटो खूप मोठा नाही घेतलाय मी इथे, कारण आपण जो हा पदार्थ करतोय ना तो थोडा आंबट वगैरे व्हायला नकोय. त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो जास्तीचा घातलात तरी सुद्धा चालणार आहे. मी इथे एकच लहान टोमॅटो घेतलाय. त्यानंतरनं थोडीशी कोथिंबीर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची. पहा, छान अशी बारीक कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतरनं चिरून घेतली. चला, आता लगेचच आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया. कढई छान गरम झाली की यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि तेल छान गरम होऊन द्यायचं. त्यानंतरनं मग यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी इथे जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातलेले आहे. आता मोहरी घातली की मोहरी छान अशी तडतडून द्यायची. त्यानंतरनं आपल्याला जिरं घालायचं. पहा, जिरं घातल्यानंतर जिरंसुद्धा आपल्याला जरा फुलून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण तुम्ही बारीक चिरून घातलात तरी चालेल किंवा असा ठेचून घातलात तरी सुद्धा चालणार आहे. सोबतच कढीपत्त्याची काही पानं घालूया आणि हे सर्व छान असं परतवून घेऊया. लसणाचा रंग हलकासा बदलेपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस छान असे परतवून घ्यायचे. त्यानंतरनं यामध्ये जो आपण बारीक कट करून ठेवलेला कांदा होता ना तो घालून घ्यायचा. कांदा तुम्हाला जमेल तितका बारीक चिरा. आता पहा, मीडियम फ्लेमवरती आपण हा कांदा सर्व छान असा परतवून घेऊया. कांदा आपल्याला खूप असा लाल होईपर्यंत परतायचा नाहीये, पण कांदा ट्रान्सपरंट व्हायला हवाय. त्यासाठी ना इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर शिजायला मदत होती आणि कांदा असा दाताखाली टचटच लागणार नाही, तो छान मऊसूत शिजला जाईल. अगदी कांद्यापुरतंच मी इथे मीठ घालून घेतलं होतं आणि पहा, आपला कांदा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, तो छान शिजला सुद्धा गेलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे. आणि कांदा सुरुवातीला पहा जास्त दिसत होता, शिजल्यानंतरनं त्याची क्वांटिटी थोडी कमी होऊन जाते. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. गॅस मीडियम ठेवलेला आहे मी इथे आणि मध्ये मध्ये हलवत टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहे. तर पहा, इथे टोमॅटोसुद्धा आपला छान असा शिजला गेला आहे. आपण कांद्यामध्ये आधी मीठ घातलं आहे ना, त्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर शिजायला मदत होते. आता काही बेसिक मसाले यामध्ये घालून घेऊया. फार काही मसाले या रेसिपीसाठी लागणार नाही आहेत. सगळ्यात आधी मी हळद घातली. त्यानंतरनं अर्धा चमचा धना पावडर घालायची. सोबत बेडगी मिरची पावडर घातली आहे मी, म्हणजे रंग छान येईल. त्याचबरोबर लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लाल तिखट घालून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतरनं हे सर्व साहित्य छान असे एकजीव करून घ्यायचे. पहा, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. जर तुम्ही लहान मुलांसाठी ही रेसिपी करत असाल तर तिखटाचं प्रमाण कमी ठेवा. बेडगी मिरची पावडर नक्की घाला, पण बेडगी मिरची पावडरमुळे असा रंग खूप छान येतो. तर पहा, आता यामध्ये ना मी मसाले एक मिनिटभर फक्त परतवून घेतलं आहे. त्यानंतरनं यामध्ये वाटाणा घातला आणि सोबतच आपल्याला जो उकडून ठेवलेला बटाटा होता ना तो घालायचा आहे. मी 2 मीडियम साईजचे बटाटे इथे घेतलेले आहेत. उकडून त्याची साल काढून घेतली आपण आणि अशा पद्धतीने हाताने स्मॅश करून घेतले. बटाटे उकडताना सुद्धा आपल्याला मीठ घालायचे आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण वाटाणा उकडत असतो ना त्यावेळेस सुद्धा आपल्याला मीठ घालायचे. आता पहा, इथे मी वाटाणा आणि बटाटा घालून घेतला कढईमध्ये आणि त्यानंतरनं हे सर्व छान असं परतवून घ्यायचे. सगळं एकजीव करून झालं की त्यानंतर यामध्ये पुन्हा चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं पुन्हा एकजीव असं करून घ्यायचं. पहा, आपण कांद्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि वाटाणा बटाटा शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आत्ता मीठ घालताना थोडं बेतात घालायचं. जर तुम्ही पावभाजी मसाला वापरणार असाल तर यामध्ये मीठ अजून जास्त कमी घाला, कारण पावभाजी मसाला मुळात थोडासा खारट असतो.
त्यामुळे शक्यतो तो मसाला वापरत असताना मिठाचं प्रमाण कमी ठेवा. झाकण ठेवून कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं एकदा हे आपण असं छान असं हलवून घेऊया. पहा आपल्याला ही भाजी आहे ना कमीत कमी 5-6 मिनटं तरी शिजवायची आहे अशीच अगदी बारीक गॅसवरती. म्हणजे मग मसाल्यांचा जो आरोमा आहे तो छान बटाट्यामध्ये आणि वाटाण्यामध्ये उतरला जाईल. मध्ये मध्ये मी अशा पद्धतीने मॅशसुद्धा करून घेते म्हणजे काही जे वाटाणे आहेत ना ते छान असे मॅश होतील. पहा आपली इथे भाजी तयार झालेली आहे. मी यामध्ये वरतून कोथिंबीर घातली आहे आणि आता गॅस बंद करूया. तुम्ही टिफिनसाठी करा किंवा पाहुणे आल्यावरती सुद्धा करू शकता. नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही ही वाटाणा बटाट्याची भाजी नक्कीच ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.